निवडणूक टप्प्यात आली आणि फडणवीसांनी वोट जिहादला धर्मयुद्धाचं नरेटिव्ह समोर आणलं. काल इचलकरंजी इथं बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहादचं उत्तर धर्मयुद्ध हेच असेल असं म्हणत आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी आपल्या भाषणात सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ देखील दाखवला. योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगेचा प्रचार सुरू केला. या वाक्याला महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं विरोध केला. त्याच दरम्यान पंतप्रधान मोदींनी एक है तो सेफ हेचा नारा दिला. पण अखेरच्या क्षणात निवडणुका आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांकडून वोट जिहाद होत असून त्याला उत्तर धर्मयुद्धानं दिलं जाईल असा इशारा देत धर्मयुद्धाचं नरेटिव्ह समोर आणलं. लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम समुदायाची मतं एक हाती मवियाकडे ट्रान्सफर झाली होती. हाच मुद्दा धरून फडणवीसांनी निकालानंतर वोट जिहाद झाल्याचे आरोप केले होते. वास्तविक हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी 400 पार, संविधान बदलण्यासाठी 400 पार हे नरेटिव्ह सेट झाल्यामुळं मुस्लिमांसोबत दलित मतांचं देखील ध्रुवीकरण लोकसभेत झालं होतं. मात्र दलित मतांच्या ध्रुवीकरणावर बोट न ठेवता भाजपकडून फक्त मुस्लिम समाजाच्या मतांच्या ध्रुवीकरणावर आक्षेप घेत वोट जिहादचं नरेटिव्ह मांडलं गेलं. भाजपनेच समोर आणलेल्या या मुद्द्याला काउंटर म्हणून भाजपनेच आता धर्मयुद्धाचं नरेटिव्ह समोर आणलंय. पण खरंच धर्मयुद्ध या नरेटिव्हमुळे महाराष्ट्रात हिंदुत्ववादी मतांचं ध्रुवीकरण दिसून येईल का? भाजप समोर धर्मयुद्धाचं नरेटिव्ह समोर घेऊन जाताना नेमक्या कोणत्या अडचणी उभा राहताना दिसतायत पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. भाजपच्या धर्मयुद्धाच्या नरेटिव्हला पहिला अडथळा दिसतोय तो म्हणजे भाजपचा विरोधाभास. 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत आर्थिक व्यवहार केल्यासंबंधी देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांवर आरोप केले होते. देशद्रोही लोकांसोबत व्यवहार केल्याचे आरोप म्हणून त्यांची चौकशी, अटक हे सत्र चाललं होतं. या गोष्टी गेल्या 1.5-2 वर्षातल्या. पण आज तेच नवाब मलिक राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून निवडणूक लढवतायत. अजित पवार गटानं एकट्या मुंबईत नजीब मुल्ला, सना मलिक, झिशान सिद्दीकी आणि नवाब मलिक असे 4 मुस्लिम उमेदवार उभा केले आहेत. अशा वेळेला धर्मयुद्ध म्हणून महायुतीला विशेषतः भाजप कार्यकर्त्यांना भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी नेमकी कोणती भूमिका घ्यायला हवी असा प्रश्न विचारला जातोय. मुंब्रा कळवा येथे राहणाऱ्या भाजपच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी नजीब मुल्लांना आणि वांद्रे इथे राहणाऱ्या भाजपच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी झिशान सिद्दीकी यांना धर्मयुद्धासाठी मतदान करायचं का असा प्रश्न भाजपच्याच कार्यकर्त्यांना पडू शकतो. काल देवेंद्र फडणवीसांनी धर्मयुद्धावरून आक्रमक होत इचलकरंजी इथं भाषण केलं. मात्र लागूनच असणाऱ्या कागल मतदारसंघात महायुतीकडून हसन मुश्रीफ उमेदवार आहेत. अशा वेळी कागल मतदारसंघातील भाजपचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते हसन मुश्रीफ यांच्या बाजूने उभा राहणार का असा प्रश्न पडतो. थोडक्यात महायुती आणि महायुतीची समीकरणं पाहता उत्तर प्रदेश प्रमाणे फडणवीसांची इमेज ना योगी आदित्यनाथ यांच्यासारखी जहाल हिंदुत्ववादी राजकारणाची आहे, ना इथलं राजकारण एकाच पक्षाचं आहे. अशा वेळी धर्मयुद्धाच्या लढाईत दिसणारा विरोधाभास महत्वाचा ठरतो. भाजपच्या धर्मयुद्धाच्या नरेटिव्हला दुसरा अडथळा दिसतो तो मध्यमवर्गीयांचा अनरेस्ट. मुंबईसह संभाजीनगर सारख्या मोठ्या शहरातील मुस्लिम बहुल भागातील हिंदू मुस्लिम वादाची पार्श्वभूमी वगळता महाराष्ट्रातलं राजकारण ग्रामीण धाटणीचं राहिलेलं आहे. आज शेतकऱ्यांचा अनरेस्ट देखील दिसतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर सोयाबीनचं देता येतं. सोयाबीनचा दर पडल्यानं शेतकऱ्यांची नाराजी मोठी आहे. सोयाबीनचा हमीभाव 4,892 असूनही आज 3.5 ते 4,000 सोयाबीनची विक्री होऊ लागली. 12% आर्द्रतेची अट काढून ती 15% करण्याचा निर्णय आजच घेतला असला तरीही हमी भावापेक्षा कमी दरात, मातीमोल दरात सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याचं दिसतं. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातले 46 मतदारसंघ आणि पश्चिम विदर्भातील किमान 34 मतदारसंघ अशा एकूण 80 मतदारसंघात सोयाबीनचा फटका बसताना दिसतोय. पिकांना हमीभाव, रास्त भाव यांच्यासारखे बेसिक मुद्दे महत्वाचे ठरताना दिसत आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये असलेली अनियमितता, भरती न निघणं, शैक्षणिक आरक्षणाचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी न लागणं असे प्रत्येक पॉकेटचे प्रश्न मोठे झालेले दिसतात. अशा वेळी या मध्यमवर्गीयांच्या अनरेस्ट बाबत न बोलता धर्मयुद्धाचं नरेटिव्ह समोर आणणं महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रात किती लागू ठरू शकतं हा प्रश्न देखील महत्वाचा ठरतो. भाजपच्या धर्मयुद्धाच्या नरेटिव्हला तिसरा अडथळा दिसतो तो जाती आधारित राजकारणाचा. वास्तविक लोकसभा निवडणुकीत आवश्यक तितक्या प्रमाणात ओबीसी मतांचं ध्रुवीकरण देखील भाजपच्या पारड्यात झालं नाही असं दिसून आलं. त्याचसोबत मराठा आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा झाल्यानं मराठा मतदार देखील भाजपपासून दुरावले. या मतांची सांगड घालत असताना
हिंदुत्वाचं नरेटिव्ह फायद्याचं ठरू शकतं असं बोललं गेलं. एकमेव हिंदुत्वाचा फॅक्टरच ओबीसी आणि मराठा एकमेकांना न दुखावता एकत्रित आणण्याचा फॅक्टर ठरू शकतो असं भाजपच्या थिंक टँकचं म्हणणं असल्याचं सांगण्यात येतं. मात्र इथे जाती आधारित राजकारणाचा मुद्दा लोकांच्या रोजच्या प्रश्नांची सोडवणूक करताना दिसतो. ग्रामीण भागातील मुलांची लग्न होत नाहीत कारण नोकऱ्या नाहीत. नोकऱ्या का नाहीत तर खुल्या वर्गातील स्पर्धा मोठी आहे. अशा वेळी शैक्षणिक आरक्षण हाच आपल्या पुढचा प्रश्नांची सोडवणूक करणारा अंतिम मार्ग असू शकतो या मतावर अनेक जण पोहोचले आहेत. धनगर समाजाची एसटी प्रवर्गात आरक्षण मिळण्याची मागणी, लिंगायत समाजाची आरक्षणाची मागणी, मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आणि ओबीसी प्रवर्गातील छोट्या जात समूहांची स्वतंत्रपणे आरक्षणाचा प्रवर्ग करण्याची मागणी अशा मागण्यांनी जोर घेतलेला दिसतो. या मागण्यांमधूनच जाती आधारित राजकारणाची मोठ बांधली जाते. अर्थात जात फॅक्टरवर ध्रुवीकरण झाल्यास आपल्या अडचणीतून मार्ग निघू शकतो हा हेतू इथे महत्वाचा ठरतो. धार्मिक पातळीवर एकत्र झाल्यास आपल्या दैनंदिन अडचणीतून मात्र कसा मार्ग निघणार हे ठामपणे कोणीच सांगताना दिसत नाही. पर्यायानं जातीचं राजकारण धर्माच्या राजकारणापेक्षा वरचढ ठरताना दिसतं आणि हा जातीचा फॅक्टर धर्मयुद्धाच्या नरेटिव्ह मध्ये महत्वाचा अडथळा ठरू शकतो. भाजपच्या धर्मयुद्धाच्या नरेटिव्हला चौथा अडथळा दिसतो तो दलित मतांचं ध्रुवीकरण. बटेंगे तो कटेंगे या नरेटिव्हमुळे मुस्लिमेतर राजकारणाचा पाया घातला जातोय असं सांगण्यात येतंय. साहजिकच हिंदुत्ववादी राजकारणामुळे मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण मवियाच्या बाजूने होताना दिसतं. पण भाजपसाठी मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण हा प्रमुख अडथळा नाही. महाराष्ट्रात मुस्लिम समाजापेक्षा अधिक संख्या दलित मतांची असून नवबौद्ध समाजाचा आकडा यात मोठा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण, त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञा आणि केलेलं धर्मांतर या गोष्टी नवबौद्ध समाजाला हिंदुत्वापासून स्वतःचं असं ठाम अस्तित्व सिद्ध करून दाखवणाऱ्या ठरतात. भाजपने हिंदू दलित हे नरेटिव्ह समोर आणण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी दलित समाज हिंदुत्वामुळे थेट कनेक्ट न होता तो दुरावतानाच दिसतो. साहजिकच मुस्लिमांना टाळून हिंदुत्वाची मूठ बांधली जात असताना इतक्या वर्षात एका संघर्षानं स्वतःचं वेगळं अस्तित्व सिद्ध केलेला नवबौद्ध समाज, दलित समाज हिंदुत्वाच्या चौकटीत येण्यास तयार होत नाही आणि ही गोष्ट देखील भाजपच्या धर्मयुद्धाच्या नरेटिव्ह मध्ये दलित समाजाला वजा करणारी ठरते. आता वोट जिहाद विरुद्ध धर्मयुद्ध या नरेटिव्हचा खरंच भाजपला फायदा होतो का? हे सर्व अडथळे दूर करून भाजप सत्तेपर्यंत पोहोचते का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.